व्यक्तीचा मृत्यू झालाय। मृताचे नाव शिवदास तुळशीराम भगत, राहणार इंदिरा आवास, बार्शी टाकळी असे असून ते मूकबधीर होते। मिळालेल्या माहितीनुसार दुपारी साधारण 12 ते 12:30 सुमारास शिवदास शौचासाठी घराबाहेर पडले। रेल्वे पटरीजवळ असल्याने त्यांना पटरी ओलांडून जावे लागत होते। त्याचवेळी हैदराबाद इंटरसिटी एक्सप्रेस तेथून धावत आली। लोको पायलटने वारंवार हॉर्न वाजवला, मात्र मृत मूकबधीर असल्याने त्यांना काहीच कळले नाही आणि क्षणातच ते गाडीच्या चपेटात आले। अपघात एवढा भीषण होता की त्यांच्या शरीराचे 3 तुकडे झाले। शिवदास भगत यांच्या पश्चात 2 मुलगे 1 मुलगी असा परिवार आहे। घटनास्थळी बार्शी टाकळी पोलीस तात्काळ दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह अकोला शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला। या घटनेचा तपास ठाणेदार प्रवीण धुमड यांचे मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल राजेश रामराव जौधारकर, अविनाश बोरसे, ASI फराज शेख, PC अमोल हाके व किसन पातोंड करीत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी असलम खान, बार्शी टाकळी। रेल्वे गेटवर तो त्याचा आपला जे इन्क्वायरी जे चालू आहे तो त्याच्याबद्दल आपल्याला काय सांगायचं आहे? आज आम्ही पोलीस स्टेशनला हजर असताना स्टेशन मास्तर बार्शी टाकळी यांनी एक पत्र मेमो आणून दिला की इंदिरा झोपडपट्टीजवळ एक रेल्वेने माणूस कटलेला आहे। त्यावरून आम्ही इथं पाहणी केली असता त्याचं नाव आहे शिवदास तुळशीराम भगत। तो झोपडपट्टीत राहतो आणि त्याचे तो बहिरा पण आहे आणि मुका पण आहे। तो संडासकरिता इथं आला होता, त्याला रेल्वे आली, आवाज आला नाही, त्यामुळे तो इंटरसिटीने कटलेला आहे व पुढील तपास चालू आहे। जे घटना घडलेली आहे त्यांच्या घरी कोण कोण आहे? त्यांचा एक मुलगा आहे मोठावाला, दुसरी मुलगी आहे रीता आहे, मुलगी एक मुलगी आहे। 3 आहे। असं का? ते किती वर्षाचे होते, काही अंदाज आहे का? है ना, एक है 18 साल का बड़ा, हाँ हाँ, छोटा है 10-12 साल का। अच्छा, तो इनका जो मरने वाले उनका नाम क्या है? शिवलाल। शिवलाल है ना? उनके घर में और जैसा त्यांचे घरचे नाही आहेत, घरचे नाही आहेत। नाही। अच्छा, 2 पोरं, 1 पोरगी, त्या पोरीचं लग्न झालं। किती वर्षाचे होते? तरी 40-55 मध्ये पकडून घ्या, 40-45 चे करीब। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।